नमस्कार मित्रांनो, आरोग्य मित्र चॅनलमध्ये मी डॉक्टर प्रीती तुमचं स्वागत करते. आज आपण महिलांमध्ये आढळणाऱ्या मासिक पाळीच्या संदर्भातल्या PCOD या आजाराबद्दल माहिती घेणार आहोत. आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक महिला आणि तरुण मुलींमध्ये PCOD आणि PCOSचं प्रमाण वाढत चालले. भारतामध्ये दर 5 महिलांपैकी 1 महिला ही PCOD या आजाराने ग्रस्त असते. साधारणपणे 20% महिला या आजाराने पीडित आहेत. मग हा PCOD आजार म्हणजे नेमकं काय? त्याची लक्षणं कोणती? PCOD कशामुळे होतो? PCOD कोणाला आणि कधी होतो? PCOD आणि PCOS हा सारखा आहे की वेगळा आहे? PCOD या आजारावर काय उपाययोजना करायला पाहिजे की जेणेकरून तो नियंत्रित होतो? याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. या आजारामध्ये काय होतं की परिपक्व स्त्रीबीजाचं निर्माण हे वेळेवर होत नाही. म्हणून स्त्रियांमधले हॉर्मोन असंतुलित होतात आणि मग स्त्रियांना पाळी वेळेवर येत नाही. परिणामी गर्भधारणेमध्ये अडचण निर्माण होते. मग जेव्हा आपल्याकडे महिला रुग्ण येतात तेव्हा त्यांची पहिली तक्रार हीच असते की मासिक पाळी वेळेवर येत नाही आहे, ती अनियमित यायला चालू झालेली आहे. चेहऱ्यावर अनावश्यक केस वाढतात, चेहऱ्यावर पुरळ निर्माण होतात, वजन वाढायला लागतं, मानसिक ताणतणाव किंवा मूड स्विंग्स होतात आणि गर्भधारणेमध्ये सुद्धा अडचण निर्माण होऊ शकते. मग अशा महिलांची जर सोनोग्राफी केली तर ओव्हॅरियन सिस्ट आपल्याला दिसून येतात. तर PCOD हा आजार कशामुळे होतो बरं? तर PCOD हा आजार अनुवंशिक आहे. जर आईला किंवा मावशीला हा आजार असेल तर तो त्यांच्या मुलीमध्ये सुद्धा येण्याची शक्यता आहे. तर सर्वात महत्त्वाचं अजून एक कारण म्हणजे आत्ताची जी बदलती जीवनशैली आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये नुसतं बैठं काम असतं, कष्टाची कामं कमी असतात, व्यायामाचा खूप अभाव असतो, अशा महिलांमध्ये PCODचं प्रमाण आपल्याला जास्त दिसून येतं. काय होतं की शरीरामध्ये वजन वाढायला लागतं, इन्शुलिनचं प्रमाणही वाढतं, म्हणून PCOD दिसतो. आता पूर्वीच्या काळात कसं होत होतं, 30 आणि 35 वयातल्या वयोगटातल्या मुलींना किंवा महिलांना PCOD होत होता. पण आता 18 ते 20 वयोगटातल्या मुलींनासुद्धा PCOD दिसून येतो. बऱ्याच स्त्रियांना माहिती नसतं की PCOD आणि PCOS हे सारखे आहेत की नाही. तर खरं तर PCOD आणि PCOS हे दोन्हीही वेगवेगळे आहेत. PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम आणि PCOD तर आपण पाहिलं, पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज. तर PCOS हा आजार PCODपेक्षा थोडा गंभीर स्वरूपाचा आहे. यामध्ये काय होतं की स्त्रीबीजाची निर्मितीच थांबते आणि अँड्रोजनची लेवल वाढते. अँड्रोजन हे पुरुषांमध्ये निर्माण होणारं हॉर्मोन आहे. खरं पाहायला गेलं तर PCOS हा आजार आहे आणि PCOD त्याचं एक लक्षण आहे. आत्ता आपण जी लक्षणं पाहिली, जी माहिती बघितली, त्याच्यानुसार जर तुम्हाला काही लक्षणं जाणवत असतील तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला लवकरात लवकर घ्या. औषध उपचार चालू करा आणि त्याचबरोबर काही आहारामध्ये आणि दैनंदिन जीवनामध्ये बदल करा की जेणेकरून PCOD नक्की नियंत्रणात येऊ शकतो. आता आहारात काय बदल करायचे? आत्ताच आपण पाहिलं की PCOD हा आजार इन्शुलिनचं प्रमाण वाढल्यामुळे होतो. म्हणून जे पदार्थ वजन वाढवतील, जे पदार्थ इन्शुलिन वाढवतील असे पदार्थ आहारात घ्यायचेच नाहीत. म्हणजे जसं मैदा आणि साखर हे पूर्णपणे बंद करायचं. मग मैदा आणि साखरयुक्त पदार्थ कोणते? प्रामुख्याने व्हाईट ब्रेड, बिस्किट, पास्ता, नूडल्स, पॅकिंग फूड्स हे पूर्णपणे बंद करायचे आणि गोड पदार्थ सर्व बंद करायचे. मग या जागी काय घ्यायचं? तर या जागी घ्यायचे होल ग्रेन्स. होल ग्रेन्स म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी, ओट्स हे सगळे घेतले तरी चालतात. ह्याची भाकरी करायची किंवा पोळी करायची. भाज्यांमध्ये काय घ्यायचं? तर भाज्यांमध्ये हिरव्या ताज्या पालेभाज्या घ्यायच्या. यामध्ये प्रामुख्याने पालकाला महत्त्व द्यायचं. त्याचबरोबर फळभाज्याही घ्यायच्या. फळभाज्या सर्व चालतात, त्यामध्ये फ्लॉवर ही भाजी चांगली. जवस, सूर्यफुलाचं बी, भोपळ्याचं बी हे सुद्धा आहारात आपण घेऊ शकता. हा झाला आहार. आणि व्यायामाचं सुद्धा PCODमध्ये खूप महत्त्व आहे.
व्यायामामध्ये व्यायाम, योगासन, चालण्याचा व्यायाम, मैदानी खेळ हे जर दैनंदिन जीवनात रोज आपण करत असाल तर PCOD नक्की नियंत्रणात येते. तर योगासनामध्ये प्रामुख्याने वज्रासन, भद्रासन, पवनमुक्तासन, पश्चिमोत्तानासन, उष्ट्रासन, अर्धमत्स्येंद्रासन ही आसनं करावी. आता हीच का करायची? या आसनामुळे पोटावरची चरबी कमी व्हायला मदत होते, वजन कमी होतं, हॉर्मोन्स हळूहळू संतुलित होतात आणि PCOD नियंत्रणात येऊ शकतो. तसं पाहायला गेलं तर PCODवर फारसे औषधोपचार नाही आहेत. त्यामुळे आहारात बदल करणं, जीवनशैलीत बदल करणं हेच आपल्या हातात आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न आपल्या आहारावर करावा, जास्तीत जास्त प्रयत्न व्यायामात करावा की जेणेकरून PCOD चांगल्या प्रकारे नियंत्रित ठेवता येतो. पण गंभीर समस्यांमध्ये महिलांना IVFची गरज भासू शकते किंवा औषधांनी सुद्धा हॉर्मोन नियंत्रणात आणून मग गर्भधारणा केली जाऊ शकते. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच सहज सोप्या आरोग्यविषयक सल्ल्यांसाठी आरोग्य मित्रला नक्की सबस्क्राईब करा.